कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात जिथं आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे एक मोठं सत्य लपलेलं असतं. पण आपण माणसं बाहेरचा रंग, कपडे, बोलणं पाहून क्षणात मन बनवतो. आजची ही स्टोरी आपल्याला सांगेल, कधीही बाहेरून पाहून माणसाचा अंदाज लावू नका. सह्याद्रीच्या खोऱ्यात पावसाळ्याच्या सरी कोसळत होत्या. रायगडावर शिवाजी महाराज आपल्या मावल्यांसह राज्यकारभारात गुंग होते. त्या दिवशी एक माणूस महाराजांच्या दरबारात येण्याची परवानगी मागतो. कालं फाटकं वस्त्र, दाढी वाढलेली, पायात चिखल. दारवान त्याला पाहतो आणि हसतो. अरे, हे कसलं रूप घेऊन आलायस? इथे राजा बसतो, तुझा इथे काय उपयोग? तो माणूस शांत नम्र आवाजात म्हणतो, मला महाराजांना भेटायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. दारवान त्याला हाक लावून देतो. ही गोष्ट महाराजांच्या कानी जाते. शिवाजी महाराज तात्काळ म्हणतात, आपल्या राज्यात एखाद्याकडे काही संदेश असेल, काही समस्या असेल तर त्याला दूर कसं करू? त्याला आत आणा. काल्या वस्त्राचा तो माणूस दरबारात प्रवेश करतो. दरबारातील अनेक सरदार त्याच्याकडे संशयाने पाहतात. महाराज त्याला बसायला सांगतात. तो म्हणतो, महाराज, मी एक साधा प्रवासी नाही आहे, मी संशोधन करणारा फिरता विद्वान आहे. मी अनेक राज्यांमध्ये फिरून अनुभव गोळा केले आहेत. महाराज, मी तुमच्या भविष्याबद्दल, तुमच्या राज्याबद्दल एक इशारा घेऊन आलो आहे. सगळ्यांच्या भुवया उंचावतात. तो पुढे सांगतो, मुघलांना तुमच्या धैर्यापेक्षा तुमची विचारशक्ती जास्त भीतीदायक वाटते. तुम्ही बलाने नाही तर बुद्धीने जास्त जिंकता. तो विविध युद्धनीती, संरक्षण रचना, आर्थिक धोरणे, सामान्य जनतेच्या कल्याणाच्या पद्धती याबद्दल अविश्वसनीय ज्ञान सांगायला लागतो. सगळे अवाक होतात. ज्याला बाहेरच्या कपड्यावरून भिकारी वाटत होता तो आतून विद्वान, दूरदृष्टी असलेला व्यक्ती होता. महाराज कधीही माणसाचा अंदाज रूपावरून बांधत नसत. ते म्हणाले, मित्रा, तुझं रूप जे काही असेल, पण तुझं मन, तुझं ज्ञान सोन्यासारखं अमूल्य आहे. तुला पाहून नाही, तुझं मन ऐकून मी तुला ओळखलं. मग महाराज त्याच्याकडून शिकण्यास सुरुवात करतात. त्याच्या अनुभवातून नवीन कल्पना, नवीन रणनीती, नवीन मार्ग शिकतात. दरबारातील सरदार आश्चर्यचकित, अभिमानाने नव्हे तर आश्चर्याने ते विचार करतात. आम्ही ज्याला दरवाजातून हाकललं तो महाराजांचा सल्लागार ठरेल असं कधी वाटलं होतं. काही दिवसांनी महाराजांना कळलं, तो माणूस कर्नाटकातून आलेला एक प्रसिद्ध विचारवंत होता. पण त्याने वेषांतर केले होते, कारण त्याला जाणून घ्यायचं होतं की लोक रूपावरून त्याला कसं वागवतात. आणि तिथेच त्याने महाराजांमधील महानता ओळखली. जो राजा आपल्या प्रजेच्या कपड्यानुसार नव्हे तर त्यांच्या मनानुसार त्यांना मान देतो, तोच खरा राजा. म्हणून कधीही बाहेरून पाहून माणसाचा अंदाज लावू नका. आपण ज्या व्यक्तीला तुच्छ मानतो, कदाचित त्याच्याकडे आपलं आयुष्य बदलण्याचं ज्ञान असतं. महाराजांनी शिकवलं, कीर्तिपद, सत्ता ही बाहेरची वस्तू आहेत, पण मन, मूल्य, ज्ञान हेच माणसाची खरी ओळख आहे. आजच्या काळात आपण रूप बघतो, कपडे, फोन कोणता, फॉलोअर्स किती, गाडी कोणती, पण खरी श्रीमंती स्वभावात असते, नम्रतेत असते, अनुभवी विचारात असते. ज्याला आपण नाकारलो त्याच्यामध्ये असे काही गुण लपलेले असतात जे कदाचित आपल्याला पुढे ढकलू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, जशी पुस्तकाची कहाणी बाहेरच्या कवरावरून समजत नाही, तशीच माणसाची ओळख रूपावरून कधीच समजत नाही. शिवाजी महाराजांनी दिलेला हा धडा आजही तितकाच मौल्यवान. मान देणं शिका, माणूस ओळखा आणि मनाचा आदर करा. माणसाचा अंदाज रूपावरून बांधू नका. ज्ञान कोणाकडूनही मिळू शकतं. नम्रता म्हणजे खऱ्या नेतृत्वाचं लक्षण. प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो. म्हणूनच सांगतो, नेवर जज अ बुक बाय इट्स कव्हर.